अयोध्या एक झांकी है, काशी मथुरा बाकी है। अयोध्या एक झांकी है, काशी मथुरा बाकी है। अयोध्येच्या श्री राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर आज दुसरा दिवस आहे आणि या सगळ्या वातावरणाबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वामी गोविंद देवगिरी महाराज आहेत। प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला त्याच्यानंतर आज दुसरा दिवस आहे। पूर्ण राममय अयोध्या आज सुद्धा पाहायला मिळते। तो उत्साह प्राणप्रतिष्ठेचा आज सुद्धा कायम आहे। तुम्ही या सगळ्यामध्ये खूप महत्त्वाचं कार्य केलेलं आहे। काय भावना आहेत आज? आपल्या सर्वांचं अत्यंत मोठं भाग्य आहे की आपण आपल्या नेत्रांनी भगवान बालकराम प्रभूंना त्यांच्या मूलस्थानी म्हणजे जन्मस्थानी एका भव्य दिव्य मंदिरामध्ये विराजमान होताना आपल्या डोळ्यांनी आपण पाहिलं। हे दृश्य बघण्याकरता कितीतरी पिढ्या खपून गेल्या, कितीतरी शतकांच्यापासून हे चालू होतं, पण आपल्याला ते भाग्य मिळालं। आणि खरोखर जो प्राणप्रतिष्ठेचा सोहळा झाला तो सर्वांना इतका भावला, नयनरम्य अशा प्रकारचा तो सोहळा होता। भगवान सूर्यनारायणाची त्या दिवशी अशी कृपा झाली की रोज रोज या ठिकाणी सूर्यदर्शन होण्याचीच वानवा असताना त्या दिवशी मात्र लख सूर्यप्रकाश पडलेला होता आणि भगवान सूर्यनारायणानं आपल्या वंशामध्ये निर्माण होणाऱ्या या उत्सवाचा स्वयं अत्यंत मोठा आनंद अभिव्यक्त केला। एक महत्त्वाची गोष्ट सांगण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे। त्या दिवशी सोहळा तर फार छान झाला, पण त्यानंतर दर्शनाकरता जी गर्दी झाली, तो जो उत्साह लोकांचा होता, एकीकडे तो उत्साह बघून, तो जनसंमर्द बघून मन आनंदानं भरून येत होतं, तर दुसरीकडे त्याच्यातली गैरशिस्त बघून मन खिन्न पण होत होतं। माझी अशी सर्वांना विनंती आहे, त्या दिवशी आम्ही उद्घाटनानंतर लगेचच्या गर्दीचे नियोजन नाही करू शकलो, पण नंतर मात्र लगेच त्या गर्दीचं नियोजन कसं करावं या दृष्टीनं पावलं उचलली गेली आणि आता त्या ठिकाणी शिस्तीचं वातावरण आहे। पण लाखो लोक अजूनही या ठिकाणी भगवान रामरायाच्या दर्शनाकरता रांगांच्या मधनं उभे आहेत। 3-3-3.5 किलोमीटर पर्यंतच्या या रांगा आहेत। काल 5 लाख लोकांनी दर्शन घेतलं असं सांगितलं जातंय। आपण कोषाध्यक्ष आहात, इतर तीर्थक्षेत्रामध्ये कशा ज्या प्रकारे लाईनिंग असतं त्या रांगेत सोडलं जातं, तशी फारशी व्यवस्था दिसत नाही। त्यामुळे पोलीस असतील, रॅपिड ॲक्शन फोर्स असेल, त्याचा वापर इथे करावा लागतो। तो किती दिवस करावा लागणार आणि कशा पद्धतीने पुढचं नियोजन असणार? कारण भाविक अजूनही येतात, प्रत्येकाला इच्छा आहे रामलल्लाचं दर्शन तातडीनं मिळावं, लवकर मिळावं। लवकरात लवकर आम्ही अशा प्रकारची व्यवस्था करणार आहोत की सर्वांना रांगेतच यावं लागेल आणि दर्शन त्यांना सुखकर होईल, अशा प्रकारची व्यवस्था आम्ही करतो आहोत। पण त्याला थोडा अवधी लागेल, तोपर्यंत आम्ही सर्वांना विनंती करतो आहोत। पहिली विनंती तर ही आहे की आपण जर आपल्या गावाहून निघाला नसाल तर कृपा करून आता लवकर येण्याची घाई करू नका, थोडं सावकाशपणे या, कारण या ठिकाणची थंडी पण तुम्हाला महाराष्ट्रातल्या लोकांना सोसणारी थंडी नाही। 1-2 दिवस या ठिकाणी ऊन पडलं नेमकं, बाकी सगळे दिवस सूर्याचं दर्शन नाही अशा प्रकारचे दिवस चाललेले आहेत आणि त्यामुळे ही बोचरी थंडी, या ठिकाणची तोकडी व्यवस्था आणि दर्शनाची सुद्धा अजून न लागलेली शिस्त याचा विचार करून तुम्हाला सुखपूर्वक दर्शन घ्यायचं असेल तर थोडा अजून विलंब लावा, वाट बघा। रामभक्त हे म्हणतात की किती विलंब, म्हणजे तुम्ही जसं म्हणता की आव्हान सुद्धा प्रशासन करतंय की अयोध्येत सध्या येऊ नका कारण गर्दी खूप आहे, लाखो भाविक इथे आले आहेत, तर साधारणपणे किती वेळ लागेल, किती दिवस लागतील साधारणपणे हे सगळं नियोजन करण्यासाठी? सामान्यतः माझ्या दृष्टीनं, माझ्या आकलनाप्रमाणे 15 दिवस आपणाला वाट पाहिली पाहिजे। आपण 10 फेब्रुवारी नंतर जेव्हा इथे याल तेव्हा इथलं वातावरणही वेगळं झालेलं असेल, शिस्तही लागलेली असेल आणि तुम्हाला दर्शनाचं समाधान प्राप्त होईल अशा प्रकारची अनुभूती स्वतःला पण येईल। म्हणून आपण निघाला नसाल तर 10 फेब्रुवारी नंतर या, जमेल तितकं विलंबानं या। पहिली गोष्ट आहे, आपण अयोध्येमध्ये दाखल झालेला असाल तर वाट बघा, चेंगराचेंगरी करू नका, शांतपणानं थोडे उभे राहा। काल शिस्त लागल्यानंतर कित्येक लोकांना फक्त अर्धा तास रांगेत उभं राहून दर्शन झालेली होती, हेही आम्ही काल अनुभवलं।
आणि त्यामुळे आपण शिस्त पाळली की आपल्यालाच दर्शनाचं सुख प्राप्त होतं. अरे त्या सुखाकरता तर आपण आलेलो आहोत आणि त्यामुळे थोडी आणखी वाट पाहावी लागली तर त्यामध्ये काय बिघडणार आहे. म्हणून माझी प्रेमाची विनवणी अशा प्रकारची आहे की थोडं सबुरीनं घ्या. करण्यासाठी पण अनेक जण येत आहेत, सोलापूरचे सगळेजण इथे. वाट बघा आणि आनंदानं दर्शन घ्या. मला आपल्या महाराष्ट्राचा असा अभिमान आहे की महाराष्ट्रातनं अनेक ठिकाणाहून लोक या ठिकाणी सेवा अर्पण करण्याकरता आलेले आहेत, वेळ काढून आलेले आहेत, थंडीचा त्रास सोसून या ठिकाणी निवास करतायत. आणि आज तर मी या ठिकाणी सोलापूरनं जे अन्नसत्र आरंभ केलंय, जो भंडारा सुरू केलाय, त्याकरता आलेलो आहे. आणि खरोखर मला आनंद होतोय की आमच्या सोलापूरच्या मित्रपरिवारानं अशा प्रकारचा एक सुंदर भंडारा या ठिकाणी सुरू केला आणि त्याचं उद्घाटन होऊन तो 45 दिवस चालणार आहे. राम भक्तांचा हा रेटा, राम भक्तांची ही गर्दी लगेच कमी होणारी नाही. कशाला कमी व्हायची? आपण तर अरे काल मी लोकांच्या तोंडून हे ऐकलं की गोली से नहीं डरे तो बोली से क्या डरेंगे. अंगावरती गोळ्या झेलून सुद्धा राम भक्त पुढेच निघालेले होते. आता बोलण्यातनं काय होणार आहे? पण आता तेव्हा शौर्य दाखवण्याचे दिवस होते, आता धैर्य धरण्याचे दिवस आहेत. आणि म्हणून जरा सबुरीनं घ्या, आनंदानं या ठिकाणी निवास करा. आणि थोडं उशिरा आलात ना तर शरयू मातेचं स्नान करण्याचं पण सुख तुम्हाला प्राप्त होईल. आत्ता शरयूमध्ये स्नान करता येणार नाही. एक आणखी महत्वाची गोष्ट सांगतो. भारतातल्या सगळ्या नद्या मी पाहिल्या, सगळ्या नद्यांचं पाणी प्रदूषित झालेलं आहे, पिण्यासारखं नाही. एक मात्र शरयू अशी आहे की आपण सरळ जाऊन तिथं पाणी पिऊ शकता, इतकं शुद्ध पाणी या ठिकाणी तुम्हाला मिळेल. पण थोडं सबुरीनं घ्या आणि आनंदानं समाधानानं या आणि इथला सगळा आनंद सोहळा अनुभवा. धन्यवाद. धन्यवाद. आपण एबीपी माझाशी बातचीत केली याबद्दल. त्यामुळे महाराजांनी जसं सांगितले की सबुरीनं घ्या, दर्शन प्रत्येकाला शांततेत घ्यायचं आहे आणि त्यामुळे 15 दिवसाचा अवधी घ्या. आणि जर तुम्ही अयोध्येसाठी निघाला नसाल किंवा तशा प्रकारचं नियोजन केलं नसेल तर तुम्ही काही दिवस घरी थांबून आणि 10 फेब्रुवारीच्या दरम्यान किंवा त्यानंतर अयोध्येत या आणि आपल्या रामलल्लाचं दर्शन घ्या. कॅमेरामॅन दीपेश माझांसह मी वेदांत ने, एबीपी माझा, अयोध्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.